नमस्कार. संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. ताई, ही ओवी वाचली आणि मन गोंधळलं. मी तो म्हणोनी भेद उरला नाही ज्या ठाई, सर्वांमध्ये एकची तत्व तोची योगी पाही. याचा नेमका अर्थ काय ताई? ही ओवी योग्याची खरी ओळख सांगते. जो माणूस मी वेगळा आणि तो वेगळा असा भेद करत नाही, त्याच ठिकाणी खरी योगस्थिती असते. म्हणजे मी आणि तो हीच अडचण आहे का? हो, मी म्हणताना अहंकार येतो, तो म्हणताना अंतर निर्माण होतं. ज्या दिवशी हे दोन्ही विरघळतात त्या दिवशी माणूस सगळ्यांत एकच तत्व पाहतो. आणि सर्वांमध्ये एकची तत्व? याचा अर्थ देह वेगवेगळे असले, नावे वेगवेगळी असली तरी आतला आत्मा एकच आहे. जो हे पाहू शकतो तो कोणाशीही भांडत नाही, कोणालाही तुच्छ लेखत नाही. ताई, आजच्या काळात याचं उदाहरण? आज एखादा माणूस समोरच्याचं ऐकून घेतो, त्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो, तेव्हा मी तो संपतं. आज जे लोक सेवा करतात, मदत करतात आणि त्याचा गाजावाजा करत नाहीत, ते आतून योगीच असतात. ताई, म्हणजे योग म्हणजे फक्त ध्यानधारणा नाही. हो, भेद संपवणं हाच खरा योग. आणि ज्याचं हे जमलं त्यालाच संत म्हणतात, तोच योगी. ताई, आज तुझे विचार ऐकून मन तृप्त झाले. हो, असेच संतांचे अद्वैताचे विचार, मनाला जोडणारे अभंग माझ्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.